साठी प्रेरणा देणारा आहे. श्रीकृष्ण लीला, ह्या लीला आता ह्या दशमस्कंदामध्ये सांगायला भागवतकार चालू करतात. आणि त्या लीलेतला एक भाग भगवंताचा जन्म ही एक आणि लीलाच आहे. विचार केला गेलो आपण तर त्यामध्ये ती एक लीलाच आहे. किंवा भगवंत ह्या देवकी आणि वसुदेवाच्या कारागृहात ह्या जन्माला आलेला हा पुत्र आहे. म्हणजे आपण विचार करतो की माझ्याच आयुष्यामध्ये कष्टाचे प्रसंग, संकटाचे प्रसंग खूप येतात. पण भगवंताचं चरित्र पाहिलं की लक्षात येतं, अहो ज्याचा जन्म कारागृहात झाला त्याला किती कष्टाला आणि संकटाला तोंड द्यावं लागलं, पण त्या संकटात आणि त्या कष्टात सुद्धा कधी हसरा चेहरा बंद झाला नाही त्यांचा. सतत हसतमुख चेहरा. आपण कधी भगवान श्रीकृष्णाचा जेव्हा प्रतिमा पाहतो त्यामध्ये हसणारा श्रीकृष्ण आपल्याला बघायला मिळतो, रडवा श्रीकृष्ण नाही. त्यामुळे कृष्ण लीलेतून घेण्यासारखी एक गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे प्रसन्न चित्त असणं, सतत हसतमुख असणं, नेहमी हसतमुख ठेवणं. आपल्या चित्ताची प्रसन्नता कायम राहते, आपण समाधान आपण आहोत याचं ते लक्षण असतं. आणि मग तो विचार करावा की हा देवकीचा पुत्र जन्माला आला आणि नंदाकडे येण्याची प्रेरणा वसुदेवांना त्यानेच दिली. त्याला कुणी सांगितलं की नंद बाबांच्याकडे एक मुलगीचा जन्म झालेला आहे आणि तोही यशोदेला माहिती नाही, नंदांची बायको यशोदा. आणि हे गोकुळामध्ये वर्णन. आता गोकुळामध्ये जिथे यशोदा आहे, नंदाच्या घरी एका मुलगीचा जन्म झाला. कारागृहाची दारं उघडली. दारं उघडतात जेव्हा भगवंताच्या स्पर्शाची आणि त्याच्या लहरीची जाणीव होते ना, त्यावेळी सगळी बंधनं शिथिल होत असतात. आपण ही आसक्ती जेव्हा असते ना, ही आसक्ती केव्हा सुटेल की भगवंताच्या नामाचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला होईल ना, त्यावेळेला आपलं अंतःकरण कारागृह, जे अंतःकरणाचं कारागृह आहे ना, त्याची दारे खुली होतील. तोही विचार आपण केलं फार गरजेचं आहे. इथं सगळी दारं उघडली आणि वसुदेवाला जणू काय ती खुलवायला लागली, जा इथून बाहेर आणि या मुलाला नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेव, अशी काहीतरी प्रेरणा त्याला मिळायला लागली. आणि वसुदेव उठले आणि एका टोपलीमध्ये बाळाला ठेवलं आणि घेऊन निघाले. आणि जातानाच शेषाने त्याच्यावरती फडी ठेवलेली आहे. आपण आता अलीकडे चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की त्या बाळाच्या वरती टोपलीवरती छत्र धरलेलं आहे. प्रचंड पाऊस पडत होता. अष्टमीची रात्र, तो अष्टमीचा कालावधीच प्रचंड पावसाचा असतो. त्या पावसामध्ये यमुनेला प्रचंड पूर आलेला होता आणि पलीकडे जायचं म्हणजे यमुनेला ओलांडून जायला पाहिजे. ज्याच्या स्पर्शात, ज्याला स्पर्श भगवंताचा झालेला आहे त्याला कुठलं भय असणार आहे. वसुदेवच्या मनात फक्त बाळाचं संरक्षण एवढंच होतं, पण भगवंताची प्रेरणा होते. यमुनेच्या पाण्याचा स्पर्श जेव्हा बाळाच्या पायाला झाला त्यावेळी सगळी यमुनेनं सगळी वाट रिकामी करून दिली. यमुना हे मायेचं रूप आहे. जेव्हा भगवंताच्या नामाचा स्पर्श होतो ना त्यावेळी ते पाणी बाजूला सरतं. माऊली बोलता 7व्या अध्यायामध्ये, येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीची थडी सरले माया जाळ. मायेचं जाळं किंवा मायेचा जो सापळा आहे किंवा मायेचं पाणी आहे, हे बाजूला जायचं असेल तर त्याला भगवंताचाच पदस्पर्श व्हावा लागतो. आणि भगवंताचा पदस्पर्श म्हणजे भक्ती आहे. ही भक्ती जेव्हा आत अंतःकरणामध्ये अंकुरित होते तेव्हाच खऱ्या अर्थानं ही माया आपल्याला सोडून जाते चित्ताला आणि चित्त रिकामं व्हायला लागतं. तसं वासुदेवाला त्या काळात तरी भ्रमासारखा तो चालत होता. त्याला माहिती नाही मला नदी वाट करून द्यायला लागली की काय किंवा नाही, पण सगळं आपोआप सगळं घडत होतं. आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडत असतात बरं काय, पण लक्षात येत नाही यमुना वाट करून कशी दिली यमुनेनं आपल्याला. आपल्याला वाटतं तिथं कोण नव्हतं, बरं झालं आम्ही गेलो. नव्हतं नव्हे, बाजूला केलं होतं तुम्हाला जायसाठी. आम्ही वेगळाच विचार करत असतोय, ते अशामुळे झालं तशामुळे झालं, भगवंताने केलं असं म्हणायचंच नाही. हा विचार फार महत्वाचा आहे. आणि नंदाकडे जाण्याची प्रेरणा मिळाली, यमुनेचा पायाचा स्पर्श झाल्याबरोबर वाट दिली. आणि इकडे काय झालेले आहे, त्या मुलगीला घेऊन जेव्हा ती इकडं आलेत तेव्हा ती कंसाच्या हातात समज योगमाया येते आणि ती योगमायाच आता आलेली आहे. आणि कंसाला बातमी लागली त्यांच्या हेराक्रीवी. तोपर्यंत काय करत होते पहारेकरी, निद्रिस्त अवस्थेमध्ये होते. अशा घटना घडत असताना सगळी माणसं झोपलेली असतात. पुण्यवान पुरुष ज्यावेळी साधना करत असतात ना त्यावेळी मूढ माणसं जे असतात ना, मूर्ख झोपलेले असतात. मूर्ख माणसं जेव्हा जागी होतात ना त्यावेळी पुण्यवान पुरुष शांत झोपलेले असतात. भगवद्गीतेमधलं श्लोक सांगायला लागलोय बरं काय मी. आणि हे अशी आश्चर्य सगळी गोष्ट आहे तशी म्हणायला गेली तर. कारण ज्यावेळी पुण्यपुरुष जागे असतात म्हणजे काय, आतून जागे असतात.
वसुदेवाला कुठली एवढी प्रेरणा दिली होती? जर भगवंताचं संरक्षण करायचं असेल तर अशा ठिकाणी अशा मूढ लोकांना झोपण्याला प्रवृत्त केलं. त्यामुळे सगळे जे पहारेकरी होते गाढ झोपलेले होते. वसुदेव जोपर्यंत त्या मुलगीला घेऊन येत नाही तोपर्यंत ते झोपेत होते. रात्रीच सगळा कारभार घडला. कसं चरित्र वर्णन केलेलं बघा. आणि ती मुलगी झालेल्याचं वृत्त आपल्या कंसाला मिळालं, पहारेकरांनी दिलं. आला वेगात, कारण ते 8वं होतं ना, तो 8वा वंशज होता आणि त्याला फार उत्सुकता होते, आता याला मारायलाच पाहिजे. पण त्याचा भ्रम निराश झाला. म्हणलं 8वा पुत्र होणार होता आणि ही कुठली पुत्री जन्माला आली, आता कन्या जन्माला आली, असे नाही का तिकडे म्हटले. ही पोरगी सुद्धा मला मारू शकते ना, म्हणजे हिला मारणं फार गरजेचं आहे. गर 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 फिरवली, पण जशी 7 मुलांना आपटून मारलं होतं तसं हिला मारता आलं नाही. मात्र हातातून सट दिशी सुटून गेली. तशीच माया आहे. माया कळत नाही आणि माया सापडतही नाही. माया ओळखता पण येत नाही. राक्षसांना आणि मुढांना, मूर्खांना तरी ओळखणारच नाही. मायेची खरी ओळख होते जे विवेकी पुरुषांना, विद्वान माणसांनाच ओळख होत असते. ज्यांनी मायेला ओळखली ना त्यांना देव ओळखायला सोपा जातो. म्हणून मायेला चटकन ओळखावं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, रात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये दिवा जळत ठेवला, लाईट लावून ठेवला, तर चोर म्हणतात घरातले जागे आहेत वाढते, यांच्या घरामध्ये चोरी करायला जायला नको. म्हणून चोर त्या घरामध्ये शिरत नाहीत ज्या घरामध्ये दिवा जळत असतो त्या घरामध्ये. तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये हा नामाचा नंदादीप सतत तेवत असतो, भगवंताचं चिंतन ज्याच्या चित्तामध्ये असतं, त्यांच्या चित्तामध्ये काम क्रोधाचे चोर आत शिरू शकत नाहीत, कारण आतला दिवा नामाचा जळत असतो ना. म्हणून आपणही सतत भगवंताच्या चिंतनामध्ये राहावं. म्हणजे ही माया जी आहे काम क्रोधाचं रूप घेऊन आपल्यावरती आक्रमण करते, त्या मायेला आपण थोपवू शकतो. फक्त त्यासाठी सावध राहायला लागतं, त्यासाठी जागं असायला लागतं, त्यासाठी दिवा तेवता ठेवावा लागतो. आणि दिवा तेवता ठेवलं म्हणजे साधनाचं अखंडत्व जे आहे ते सतत चालू ठेवणं फार गरजेचं आहे. बंद करायची नाही कधी साधनं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नंदाच्या घरातून आणलेली ही मुलगी ही माया, योग माया होती. कंसाला फसवून निष्ठूर गेली, म्हणजे आपटू दिलं नाही. माया नष्ट करता येत नाही, कंसासारख्या राक्षसांना तरी नाहीच, म्हणून गेली. कसं त्यातलं चिंतन कसं आहे बघा. का निष्ठून गेली, त्याच्याच हातातून का निष्ठून गेली, तर त्याला ती अवगतच होणार नाही ना. कसं कळेल मायेचं रूप सांगा राक्षसाला, कळणार नाही. म्हणून त्याला पकडता आली नाही. ती त्या ठिकाणी पुण्यपुरुष असतात तर ती त्याच्याजवळ थांबली असतील किंवा ती निरसन करता आली असती, पण त्याला हूल देऊन निष्ठून गेली. हे त्याचं मुख्य कारण सांगितलेलं आहे. आणि ही योग माया जाताना तशीच गेली नाही. म्हटली मी निघालोय, पण जे तू करत बसलास ना तो 8वा वंश वाढलेला आहे आणि जन्माला आलाय भूपृथ्वीवरती. तू सावध राहा. ती सांगते जाता जाता, म्हणजे भगवंत आहेत रे. माया नेहमी आपल्याला भगवंताची आठवण करून देते बरं का. आपण विसरत असतो, फार महत्वाची गोष्ट आहे. अधूनमधून म्हणते अरे मला सत्य मानू नकोस, यामध्ये सुख नाही. संसारामध्ये संसारच मायेचं रूप आहे, तू का अडकतोस माझ्यामध्ये, असं अधूनमधून माया सूचना देत असते आपल्याला. पण आपलं दुर्लक्ष असतं तिकडं. तसं मायेनं कंसाला आठवण करून दिली, मला मारतोस पण तुला तुझं नाश करणारा जो आहे, म्हणजे सगळ्या काम क्रोधादी विकाराचा नाश करणारा जो भगवंत आहे तो जन्माला आलेला आहे, भूतलावरती आहे असं म्हणून तो गेला. आणि बाहेर पडल्यानंतर लक्षात आलेला आहे त्याच्या, आता पुढे जाऊन पुढे म्हणतो तो की आता 8 मुलापैकी कोणता मुलगा हे कळणार नाही आणि दगा होऊ शकतो. कुठलं काय माहिती, 8 मुलं झाली, 7 मुलं झाली, काय कोण झाली काय कळना कंसाला. म्हटलं मुलं जे जन्माला आलेत ना तो 8वा मुलगा नव्हता. मग काहीतरी चाणाक्षपणा वसुदेवानं केला की काय, पण तो करील तरी कसा, एवढ्या कारागृहातून मुलाला घेऊन जाईल तरी कसा, जाऊ शकतो. तो पहारेकरांना फितूर केला असतील, पहारेकरी फितूर झाले असतील, कदाचित बाळाला हलवलं असेल. मग हलवलं असेल तर करायचं काय, असा पुढे प्रश्न पडला. तर म्हटला कालच्या दिवशी अष्टमीला जी जी मुलं मथुरेमध्ये जन्माला आलीत ना सगळ्यांना मारा. काय आदेश दिला बघा कंसानं. किती मूर्खत्वपणाचा, अविवेकाचा कळस किती असतो, या कंस राक्षसाकडून शिकण्यासारखं आहे. सगळ्या बाळांचा वध करा म्हटलं. आणि त्यासाठी नेमलं कुणाला माहितीये का, पुतनेला. पुतना जी राक्षसी आहे ही जी आहे पुतना, मला वाटते जरासंधाची
बहीण पुतना मग बघू आपण पुढे. पण पुतना राक्षसीची नेमणूक केली आणि ही कशासाठी जाणार होती? अगदी सौंदर्याचं रूप घेऊन त्या मथुरेत गोकुळात जाऊन भगवंत, आता गोकुळात म्हणजे जिथं जिथं मुलं जन्माला आली ना तिथं तिथं जाऊन मारायची. मग सगळ्या मुलांना मारायचा खटाटोप चालू केला. जेव्हा भगवान श्रीकृष्णाला मारायला गेली त्यावेळी तिनं आपल्या स्तनाला सुद्धा विष लावलेलं होतं आणि ती पाजवायचं निमित्त करून यशोदेला काहीतरी वेगळं सांगून आणि लाडी उडी लावत तिथं बसली. मांडीवर घेतलं आणि मांडीवर तिला स्तनपान करायला लागली. त्यावेळी भगवंतानी तिच्या अंगातलं रक्त शोषायला चालू केलं आणि त्यावेळी ती हवालदिल झाली, रडायला लागली, टाचा आपटायला लागली, सोड म्हणायला लागली. नाही सोडलं. नंतर अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि ती मृतवत होऊन पडली आणि तिच्याच छातीवरती हे बाळ, छोटंसं बाळ जे होतं ते खेळत होतं. हे नंतर यशोदेला कळलं. वास्तविक खरं रूप ती यशोदालाही माहीत नाही की पुतना आली होती, ती संपवण्याचं नाटक करत होती. पण ही राक्षसीन पडलेली कोण? नंदबाबाला आश्चर्य वाटलं. असे का प्रसंग यायला लागलेत आमच्या बाळावरती, असाही त्यांना प्रश्न पडालेला आहे. आणि म्हणून पुतना कोण? आता जरा पुतणीचं जर चरित्र बघितलं, मागच्या वेळा थोडंसं आपण बघितलं होतं बरं काय. मी बोललो होतो, आठवत असेल तर कुणाची ट्यूब पेटती बघा. पेटली जर पेटली, नाही पेटली तर राहू दे. बळीचा घात केला होता 3 पावलाने, होय ना, वामन अवतारामध्ये. आणि 3 पावलं मागितली. त्या बळीकडे जेव्हा यज्ञाच्या वेळी भगवंत वामन अवतारामध्ये गेले होते त्यावेळी त्यांची मुलगी रत्नमाला, त्या रत्नमालेकनं त्या वामन अवताराकडं बटूकडं पाहिलं. म्हटली, हे बाळ माझ्या पोटी जन्माला आलं असतं तर त्याला मी स्तनपान केलं असतं. पण जेव्हा त्या बाळानंच बळीचा घात केला त्यावेळी ती नंतर म्हणाली, हे बाळ घात करतंय, ह्याला हत्या करायला पाहिजे अशी मनात इच्छा झाली. म्हणून तिनं स्तनपानही केलं बघा आणि हत्या पण करण्याचा प्रयत्न केला. पण भगवंताची हत्या करता येत नाही. पण इच्छा पूर्ण केली का नाही बघा रत्नमालेची. पुतनेच्या त्या अवतारामध्ये त्या रत्नमालेची ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली. इच्छा चांगल्या ठेवाव्यात, फार महत्वाची गोष्ट आहे. जशी इच्छा तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतं. म्हणून चांगल्या इच्छा ठेवायच्या. मला काहीतरी चांगले साधू संत पुरुष भेटोत, माझ्याकडून काहीतरी चांगला दानधर्माचं काम सतत हो, असं सारखं चिंतन आपण केलं पाहिजे. कुणाला तरी माझ्याकडून मदत हो अशी चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे. अशा इच्छा धारण करून आपण जगायला लागलो तर निश्चितपणाने पुतणीला किंवा त्या रत्नावलीला जे वाट्याला आलं तेच आपल्याला वाट्याला येईल. म्हणून इथं म्हणलेलं आहे, शक्टासूर जो आहे त्या पुतणीचा भाऊ आहे शक्टासूर, तो शक्टासुराचा वध सुद्धा गाडीखाली चिरडून भगवंतानी, लहानपणीची लीला सगळी चालली आहे बरं काय. अगदी बाल होते त्यावेळीची, जेव्हा लोणी वगैरे काही दही लोणी चोरण्याचे प्रसंग चालू होते त्यावेळेचं. म्हणून भगवंत जे आहेत भक्तांचं नेहमी मनोगत जाणतात बरं काय. आणि मनोगत जाऊन त्यांच्यावरती कृपा करत असतात. लोणी चोरताना सुद्धा भक्ताचं चित्त त्यांनी चोरलेलं आहे. म्हणजे रामावतारामध्ये त्यांना झाडाची पानं खाऊन वानरांना आयुष्य काढावं लागलं. ते म्हणलं, आम्ही झाडाची पानं नुसती खायची का? नाही म्हणले, पुढच्या वेळा तुम्हाला ताक लोणी मिळणार आहे. आणि खरंच त्यांना ताक लोणी दिलेलं आहे. हे सगळी होती मंडळी ना, पेंद्या अमुक तमुक सगळी जी भोवत्यानी त्यांच्या गोळा होती ना, वानर आहेत ती राम अवतारातली. ती त्यांच्या भोवती होते, गोप बाळ सगळे जे होते. आणि त्यांना लोणी दही दिलं खायला. आणि माती खाल्याचं निमित्त करून यशोदे मातेला सुद्धा ब्रह्मांड दाखवलेला आहे. याचा अर्थ भगवंत भक्ताचं मनोगत जाणत असतात. म्हणून भक्ती जी असते ती जिवंतपणे आनंद देणारी एक गोष्ट आहे. म्हणून चोरी करणारे हा जो श्रीकृष्ण आहे, हा श्रीकृष्ण यशोदेला किती त्रासदायक देत होता, त्याच्या लीला किती वर्णन आहेत. आपल्याकडे अभंग सुद्धा आहेत. गवळणी किती आहेत? बाळ क्रीडेचे 100 अभंग आहेत तुकोबांचे. नामदेवांचे अभंग आहेत. जर वेळ मिळाला तर बाळ क्रीडेचे स्वतंत्र 100 अभंग आहेत बघा. 3800 पासून 3900 क्रमांकापर्यंत परमपूज्य खंदारकर महाराजांच्या गाथेमध्ये ते अभंग आपल्याला वाचायला मिळतात. आता अलीकडेच पाऊस लागत नव्हता, त्यावेळी पाऊस लागत नसेल तर बाळ क्रीडेचे अभंग वाचावेत असे आपले सद्गुरू सांगतात. आणि तो आपण प्रयोग केला होता मागच्या वेळा. आणि पावसाला खरंच सुरुवात दुसऱ्या दिवशी झाली. जेव्हा आपण बाळ क्रीडेचे अभंग वाचायला चालू केलं आपल्या सगळ्या परिवारातल्या लोकांनी, त्यावेळी पावसाला खरंच सुरुवात झालेली होती. कारण तो प्रयोग 2 वेळा परमपूज्य काकांनी केला होता विठ्ठल मंदिरामध्ये. आणि त्यामुळं तसाच प्रयोग आत्ता पण ह्या वर्षी आपण केला होता. बाळ क्रीडेचे अभंग हे सगळं बाळचरित्र वर्णन करणार आहेत. कधी वेळ मिळाला तर वाचा. एकादशीला बाळ क्रीडेचे अभंग वाचावेत असा एक प्रघात आहे. 100 अभंग आहेत. साधारण 1.5 तास 2 तास लागतात.
ज्यांना सवड आहे, वेळ आहे, आवड आहे, इच्छा आहे, वाटतं काहीतरी समजावून घ्यावं, त्यांना जरूर तीस आपल्याला कशासाठी पर्वणी आहे. स्वतंत्र बाळक्रीडेचा ग्रंथ सुद्धा आपल्याला बाजारात उपयोगी आहे, मिळतो. म्हणजे गातेत जाऊन बघायची काही गरज नाही. तर असा अर्थानं भगवंताची बाळक्रीडेचं वर्णन केलेलं आहे. यशोदा माता म्हणते, अरे दुसऱ्याच्या घरातलं सारखं चुरून कशाला आणतोस, माझ्या घरात काय दूध दही काय कमी आहे काय, माझ्यातलं खा. मुद्दा म्हणायची बरं काय ती, कारण दुसऱ्याच्या हातचं खाऊ नये असं तिचं मत होतं. विचार न करता दुसऱ्याच्या हातचं खाऊ नये अशी एक परंपरा शास्त्राची आहे. आपणही ती पाळावी. कुणाच्या हातचं आपण खातो हा विचार करून खावं. शक्यतो अगदी चांगल्या पवित्र ठिकाणी, आश्रमामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये तयार झालेला स्वयंपाक जो असतो तो अत्यंत सात्विक आणि पवित्र स्वयंपाक असतो. त्यावेळी एखाद्या चांगल्या सज्जन माणसाच्या, एखाद्या स्त्रीच्या हातानं आपण खावं. म्हणून सगळीजण म्हणत असतात आपल्या बायकोच्या, बहिणीच्या किंवा आईच्या हातचं जेवण खावं. त्याला कारण ती आहे, कारण त्यामध्ये प्रेम असतं. म्हणून प्रेमानं शिजवलेला स्वयंपाक हा सात्विक वृत्ती निर्माण करतो. म्हणून आपल्याच घरातलं जेवण खावं. बाहेरचं खाऊ नये म्हणतात ना, त्याला कारणही, पण त्याला काही मर्यादेचं अपवादात्मक गोष्टीत आपल्याला खावं लागतं. पण कुठं खावं, काय खावं याचं वर्णन या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतं. यशोदा माता म्हणायची, अरे बाहेरचं लोणी का खातोस, अनोळखी व्यक्तीचा स्वयंपाक घरात घेऊन सुद्धा येऊ नये असं शास्त्र सांगतं. म्हणून कौशल्या सुद्धा दशरथ राजाला स्वतः स्वयंपाक करून घालायची. स्वयंपाकघरातून आलेला राजवाड्यातला स्वयंपाक ती चारायची नाही आपल्या नवऱ्याला. कौशल्याचं वर्णन करतात ना, रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. कौशल्या माता सुद्धा स्वतः स्वयंपाक करून राजाला वाढायची. कारण अन्नामुळंच मन आणि वाणी बिघडू शकते किंवा घडू शकते. मन बिघडायला कारण अन्न हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण अन्नाचे 3 भाग होतात. जे आपण खातो ना त्याचे 3 भाग होतात. एकाचं हाड, मांस आणि रक्त होतं. एका भागाचं मलमूत्र होतं. आणि तिसरा भाग जो आहे ते मन होतं त्याचं. म्हणजे आपला स्वभाव बनवण्याचं काम अन्न करतं. म्हणून अन्न जे आहे ते सात्विक खावं याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या शरीराचं महत्त्व ज्याला कळलेलं आहे त्याने ओळखावं. म्हणून शरीर हे धर्मक्षेत्र मानलेलं आहे. त्याला कुरुक्षेत्र करू नये. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे वर्णनच आहे. भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे बघा. त्याला धर्मक्षेत्रही म्हणलेलं आहे आणि त्याला कुरुक्षेत्रही म्हणलेलं आहे. आपलाच ध्येय कधीतरी धर्मक्षेत्र असू शकतो आणि कधी कधी आपल्याच मनामुळं, आपल्याच वागण्यामुळं आपला देह कुरुक्षेत्र होऊ शकतो. कुरुक्षेत्र म्हणजे काय, जिथं सतत युद्ध, जिथं नेहमी गोंधळ असतो, जिथं नेहमी हत्या आणि हिंसाचा विचार केला जातो त्याला कुरुक्षेत्र म्हणायचं. आणि धर्मक्षेत्र म्हणजे जिथं सात्विकता जोपासली जाते, जिथं शांतीची महती असते त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. माझं शरीर शांत असावं आणि त्या शांत चित्तानं धर्माचा, नीतीचा, सदाचाराचाच विचार करावा असं जर वाटत असेल तर या शरीराचं रक्षण, त्याला अन्न देताना तसलं सात्विक अन्न द्यायला पाहिजे ना. शरीराला कमी लेखतोय आपण बरं काय, बऱ्याच वेळा कमी लेखतो. नको त्या ठिकाणी शरीराचं महात्म्य वाढवतो, नको त्यावेळी त्याला नटवत असतो. शरीर म्हणते मला नटवू नका, मला आतनं नटवा. आपण बाहेरनं नटवतो. शरीराला आतनं नटवायला पाहिजे. आतनं कसं नटेल बघा, तर त्याचा रोगाचा विचार करून आपण खावं ना. मन चांगलं व्हायसाठी खायचं असतं. आपण पोटासाठी खातो. काही माणसं जगण्यासाठी खातात आणि काही खायासाठी जगत असतात. विचार उलटा सुलटा आहे बघा. खायासाठी जगणारी भोगी वृत्ती निर्माण होते आणि त्यातून नुसता तमोगुण आणि रजोगुण प्रवृत्ती निर्माण होत असते. यासाठी विचार करावा. आणि आपल्यात सात्विक वृत्ती वाढायची असेल, घरचं खावं, बाहेर धाब्यावर, हॉटेलात, कुठंतरी वाटेल तिथं खाणं हे आपल्या तब्येतीसाठी तरी आहेच, पण आपल्यातली सात्विक वृत्ती घालवण्याचं काम ते अन्न करत असतं. कुठल्याही खानावळीमध्ये आपण जाऊन जरी बघितलं, साधा आहे गोष्ट आहे, तर पाठीमध्ये ज्या कोणतरी काम करणाऱ्या ज्या स्त्रिया किंवा पुरुष असतात, घाम्याघूम झालेले असतात, त्यांचे हात स्वच्छ असतात की नाही माहिती नाही, घाम गळत असतो, ती बाई पीठ मळत असते, त्या कणकीत सुद्धा घाम गळत असेल, काय माहिती. दुसरा मुद्दा ही अस्वच्छतेच्या बाबतीतलं. काही मालक आपल्या त्या कामगारांना शिव्या देत असतात. आत्ता आलीस काय, एवढ्या उशिराने यायचं असते काय, अहो बाळ आजारी होतो म्हणून 1 तास उशीर झाला, त्याला दवाखान्यात नेलं होतं म्हणून कामावला. तसं काही नाही, तुला कामावून काढून टाकणार, आत्ताचा पगार आजचा कट करणार. आता ती पीठ मिळत असते आणि तिच्या डोळ्यात आसू असतात आणि आसू असताना पीठ मिळताना त्याच पिठाची चपाती मी मिटक्या मारत खात असतो बाहेर. ती चपाती कशी असेल, अगदी तळतळाट लागलेली चपाती आहे. ती रडत असते हा ती बाई, आणि रडत असताना तीच पीठ मिळत असते.
हे नित्याचं उदाहरण आहे, काल्पनिक नाही किंवा ग्रंथातलं नाही. आपण हेच बघत नाही आणि तिथं जाऊन खातो. आपली आई, आपली बहीण, बायको किती प्रेमानं वाढते बघा. आपल्यासाठी काय पाहिजे आहे ती बरोबर शोधून ती देत असते मुलाला. हे माझ्या बाळाला, थोरल्याला आवडतं, मुलगीला हे आवडतं, म्हणून प्रेमानं ती भरवत असतात, करत असतात. आणि ते प्रेम आत जातं आणि पुष्टी देतं. ते शरीर सात्विक बनतं आणि म्हणून स्वाध्याय करतं, म्हणून जप करतं आणि मग पुढं मुक्त पण होतं. केवढी मोठी ताकद जेवणामध्ये आहे बघा. म्हणून जसा युक्त आहार विहार शब्दच वापरलाय, युक्त आहार आपला असावा. विहार महत्वाचा तो आहे. या सगळ्या गोष्टी जर सांभाळायला लागलो तर या यशोदा माता लोणी आमच्याच घरचं खा असं भगवान श्रीकृष्णाला का विनंती करत होत्या? त्याचं कारण त्यामध्ये दडलेलं आहे. म्हणून शरीराला धर्मक्षेत्र बनवावं, शरीराला कुरुक्षेत्र कधी बनवू नये. म्हणून यशोदा सारखी माता म्हणायची, अरे जाऊ नको रे, मला सोडून जाऊ नको, मला तुझ्याशिवाय काही आवडतच नाही, तुझ्या इतकं प्रिय मला काहीच वाटत नाही. कसं आपण बोलतोय बघा देवाला सुद्धा, तुझ्या इतकं प्रिय वाटत नाही, तू मला आवडतोच असं म्हणत असतं. कृष्ण कधी कधी त्याची थट्टा करायची, काय लीला वर्णन केले भगवंताच्या, तर कधी कधी त्यांची चेष्टा करायची यशोदा मातेची. म्हणाली धावू नकोस, पळू नकोस, तुझ्याशिवाय मला करमत नाही, तू माझ्या जवळ राहा, सारखा मी तुला काखेत घेणार आहे अशी म्हणायची. भगवंताने एकदा गंमत केली की म्हणाली की तुझ्याशिवाय मी बाजूला जाऊ शकत नाही, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण तिकडं चुलीवर दूध ठेवलं होतं. भगवंताने इकडनंच फुकलं दुधाला, फुकल्याबरोबर दूध बरोबर उत्तू जायला लागलं. भगवंताने आईला दाखवलं, बघ बघ. तिकडं बघितल्यावर दूध उत्त्याला जात्याला बघितलं, कृष्णाला तिथंच टाकला. यशोधराने दूध वाचवायला गेली. आपण देवाला सोडून प्रपंच वाचवण्याचा प्रयत्न करतोय बरं का, पण प्रपंच वाचवण्याचं आणि रक्षण करण्याचं काम भगवंत करत असतात. आपल्याला काय वाचवण्याची ताकद आहे हो प्रपंचाला? कोण वाचवू शकते प्रपंच माझा? कोण माझं रक्षण करतंय? बघा, विचार करायला पाहिजे आपण. यशोदा मातेच्या उदाहरणावरून लक्षात येतं, तिने का टाकला भगवंताला बाजूला. मी कशाला महत्व देतोय? तर पहिलं प्रपंच, पहिलं दूध वाचू दे आणि मग देव. पहिल्यांदा सगळ्या गोष्टी, मग देव. सहज निघालो होतो तिकडं पलीकडं भाजी आणायला, आरती चालली म्हणून म्हटलं बघूया तरी, म्हणजे बघूया म्हणून आलता, देवासाठी नव्हे. प्रसादाची कुणकुण लागली, बहुतेक आता घालीन लोटांगण झाले म्हणजे आता पंक्ती पडणार, म्हणून बसायसाठी आलो होतो. निघालाय भाजी आणायला, हे काय भक्त नव्हे. ही म्हणायची कसली भक्ती? निकडीची भक्ती म्हणायची. आमचे सद्गुरू सांगतात, आवडीची भक्ती, निकडीची भक्ती आणि आवड, सवड आणि निकड. निकड म्हणजे गरज, काहीतरी पाहिजे असलं की देवाकडे जायचं, याला म्हणायची निकडीची भक्ती. जर वेळ मिळाला तर, तुम्हाला काही काम आहे ना, तुम्ही आपलं देवळातच बसलेला असता, आम्हाला कामं असतात, त्यामुळं आम्ही काही देवळाकडे कधीतरी येतो बघा, वेळ मिळाला तर. आता पाण्याची वेळ आहे, धारीची वेळ आहे, हीची वेळ आहे, तीची वेळ आहे, तुम्ही 7:30 आम्हाला काही बंधने लावू नका. ही म्हणायची सवडीची भक्ती. आणि तिसरी भक्ती आहे, आवडीनं भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कधी भगवंताला चिंता लागेल आपली, आवडीनं आपण भजन करू तेव्हा. अशी ओढ लागली पाहिजे, कधी एकदा मंदिरात जाईन, कधी एकदा नाम घेईन, कधी ध्यानाला बसेन, कधी देवपूजेमध्ये आणि भजनामध्ये माझं मन रमून जाईल, अशी इच्छा झाली पाहिजे. त्यावेळी प्रपंचाचे सगळे विचार बाजूला पडतात. याला आवडीची भक्ती म्हणलेलं आहे. यशोदा मातेनं कृष्णाला बाजूला टाकलं आणि धावत जाऊन दूध वाचवायला गेली. कृष्ण इकडे बघून हसायला लागला होता. आत्ताच म्हणत होती, तुझ्याशिवाय मला काय प्रिय नाही. कधीपर्यंत असा प्रसंग घडत नाही तोपर्यंत. आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडले ना, मोकळं असते म्हणून देवळात बसला होता हो. कामच जर महत्वाचं निघालं ना, मुलाचं ऍडमिशनच आहे, नाही पळाला बघा. का? आता गरज नाही ना. पहिला नंबर द्यायचा कशाला? तर तो द्यायचा प्रपंचाला. कशाला द्यावा नंबर? स्वामी रामतीर्थ जगभर प्रवास करायचे. फार विभूची मोठी विभूती आहे रामतीर्थ. म्हणजे हा कालावधी स्वामी विवेकानंदांच्या कालावधीतले रामतीर्थ बरं काय. रामानंद तीर्थ म्हणायचे त्यांना. सगळे जगभर प्रवास करायचे. एकदा जपानमध्ये गेले होते ते, टोकियो शहरामध्ये. आणि त्या शहरामध्येच असताना एका मोठ्या शिडजीच्या वाड्याला आग लागली. आणि आग एवढी प्रचंड होती, तो शिडजी घरातून बाहेर पडला, म्हणला मोठा वाडा माझा जळायला लागलाय. आणि सगळ्यांनी या. रामतीर्थ रस्त्याला जे बघत बसले होते, त्यांनी आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली त्या क्षणाची.
आणि ओरडा लागला, धावा धावा लोकांना. लोक सगळी रस्त्यावरती धावत गेलीत. म्हणलं आतमध्ये मौल्यवान फर्निचर आहे, इम्पोर्टेड सगळ्या वस्तू आहेत, इम्पोर्टेड कपडे आहेत, सगळी परदेशातून आणलेले आहेत, दागदागिने आहेत. घर पेटलं तर पेटू दे, पण त्या वस्तू तरी बाहेर काढायला मदत करा. सगळी माणसं आत घुसली शक्य होईल तेवढं, आणि त्या वाड्यातली सगळ्या वस्तू, जवळजवळ सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. त्याला बरं वाटलं, हायसं वाटलं. थँक्यू म्हटलं सगळ्या लोकांना. लोक जायला निघाले. त्यांनाही धन्यता वाटली, कुणाला तरी आपण मदत केलेल्याची. जायला लागली लोक. पुढे माणसं गेल्यावर आणि ओरडायला लागला, अरे या या पळत या पळत या. म्हणजे आता काय झालं तर काय, वाड्याच्या गच्चीच्या पाठीमागल्या गच्चीमध्ये माझं 9 वर्षाचं बाळ झोपलं होतं, त्याला वाचवायचं आहे. ते म्हटलं तू वेडा आहेस का काय रे? पहिल्यांदा म्हटलं दागिनं वाचवा, कपडे वाचवा, बाळ वाचवा म्हटलं असतं तर पहिल्यांदा मी बाळ वाचवलं असतं ना. गेले पळत वळत बघतात तर त्या बाळाचा कोळसा झाला होता. बिचारा म्हटले अगोदर सांगितलं असतंस तर पहिल्यांदा बाळ वाचव म्हणाय पाहिजे होतास. पहिल्यांदा म्हणला कपडे वाचवा, इम्पोर्टेड साहित्य वाचवा, फर्निचर वाचवा. तुला फर्निचर प्रिय वाटली, बाळ प्रिय वाटला नाही. कशाला प्राधान्य द्यायचं ठरतच नाही. विवेकच जागृत होत नाही आमचा, आणि विवेक नसल्यामुळं आपण नको तसले निर्णय घेतो. पहिलं हे काय ते यादी करूया ना. म्हणून प्रभाते मणी राम चिंतित जावा. सकाळी उठल्याबरोबर देवाचं काम बघा. काय दिवसभर भानगडी घडतील काय माहिती नाही. आटपायचं पहिल्यांदा. आंघोळ झाली ना, किंवा आंघोळ होण्यापूर्वी ध्यानाला बसतोय, नामाला बसतोय, बसायचंच. डोळे मिटतील दुपारी काय माहिती. अटॅक आला, दुपारीने उचलून न्यावं लागलं, आयसीयू मध्ये ठेवलं, आला. सकाळी बोलत होता, काल बेस प्रवचन करून गेलाय आणि निम्मा भाग राहिला तर मधीच कुठं घसारला वाटतंय, असे म्हणण्याची वेळ येऊ शकते ना. झटक्यात करा झडझडून वैलानिक भक्तीची या वाटे लाग. माऊली पुन्हा पुन्हा वर्ण करतात, करावी तातडी परमार्थाची. झड दिशी जीवात कुंठित प्राण आहे, शरीरात बळ आहे, आपला अधिकार आपल्यावरती चालतो. मी बोलल तसे शब्द जिभेतून निघतात, मी हलवेल तसा हात हलतो. हा माझ्यावर अधिकार चालतो. त्याच वेळी परमार्थ करावा. नंतर हे शरीर खंगत जाईल, माझं ऐकणार नाही, जीभ लुळी पडेल, कान काम करणार नाही, डोळे निस्तेज व्हायला लागतील, शरीरावरती सुरकुत्या पडायला लागतील, हाताला कंप सुटेल, पाय थरथरायला लागतील. त्यावेळी तुझ्याकडून काही होणार नाही रे बाबा. म्हणून झट दिशी बाहेर पड आणि या संसाराच्या वृत्तीतून सवडीनं करत होतास, आता आवडीनं कर. यशोदा माता सवड काढून मग कृष्णाला घेत होती. दूध ओतू जात नव्हतं म्हणून घेतलं होतं. हे भगवान श्रीकृष्णाला जगाला दाखवायचं होतं म्हणून हा प्रसंग त्या लीलेमध्ये वर्णन केलेला आहे. यशोदा माता तिला टाकते आणि संसाराला श्रेष्ठत्व देते. जसं या माणसानं स्वामी राम तीर्थाने आपल्या डायरीमध्ये हा जपानचा प्रसंग लिहून ठेवलेला आहे. त्यांच्या चरित्रात वाचायला मिळाला तो मी तुम्हाला बोललो आता. त्यांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. आपण प्राधान्य चुकीच्या ठिकाणी देतो, चुकीच्या ठिकाणी महत्व देतो. हिऱ्याला हिरा म्हणून महत्व देईना, कोळशाला हिरा म्हणायला लागलोय. संसार कोळसा आहे बिनकामाचा, माझ्या शेवटपर्यंत येणार नाही. पण भगवंताचं नाम, त्याच्या लीला, त्याचं चिंतन, त्याचं श्रवण मनन हे माझ्यासाठी, मला संसाराचा हा समुद्र पार करण्यासाठी पार करणारी नौका आहे. पण कळतच नाही ना. नको त्या गोष्टीच्या नादाला आपण लागा लागतो आणि चिंतन चुकीचं करायला लागतो. भाऊबंदकी, शेतीवाडी, नोकऱ्या, व्यापार, फायदे तोटे, मुलांची आजारपणं, आपल्या व्याध्या, ह्या पलीकडे संसारच नाही का काय? जणू काय कुठल्या भ्रमात आपण जगतोय काय समजत नाही. हेच म्हणजे संसार. तुमचं कसं चाललंय म्हणजे कसं, म्हणजे परमार्थाचं नव्हे बरं का. पहिलाच प्रश्न, तुमच्या घरात तब्येती बऱ्या आहेत ना, तुमच्या मुलांची ऍडमिशन झाली ना, मुलांच्या नोकऱ्या, सून बोलती का, गेल्या महिन्यात बोलत नव्हती आता बोलती का, ह्याला म्हणायचं कसं चाललंय. अहो कसं चाललंय म्हणजे परमार्थाचं काय करताय काय, असा प्रश्न असायला पाहिजे. खरा प्रश्न हे आत्मकल्याणाचं काय करायला लागलाय. गेल्या महिन्यात काय करत नव्हता, आता काय करताय ना. ज्ञानेश्वरी वाचणार म्हणत होता, लिहून काढणार म्हणून गावाला सगळ्या सांगत होता, चालू केली नवल्याला. असा प्रश्न आहे विचारला पाहिजे. पण भलतच काहीतरी आपण विचार करतो. अपेक्षा पण तीच आणि उत्तरे पण तीच. साध लोक तशीच घालतात, प्रतिसाद सुद्धा तसाच येतो. लोकांना प्रपंचापलीकडे बोलतच नाहीत काय. बोलायचा प्रपंच, ऐकायचा प्रपंच, विचाराच प्रपंच, आणि मरतानाही जाताना प्रपंचाचाच विचार घेऊन मरायचं आणि परत प्रपंच करायसाठी यायचं.
ह्या लीलेतून आपण एक गोष्ट शिकू शकतो भगवंताच्या, की आपण या प्रपंचातून केव्हा सवड काढणार आणि सवडीचं रूपान आवडीमध्ये कधी करणार. जीव आता जाणार आहे, लक्षात घ्या. कधी जाणार आहे माहिती नाही, कधी जाईल सरेल माहीत नाही, तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये इतकं आयुष्य खातो काळ सावधान. संत आपल्याला शिकवतात, सावध व्हा. आतून एक 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 तत्व आता बाहेर पडायला लागलेलं आहे आणि हे तत्व बाहेर पडता असताना आपल्याला जर भगवंताचा विचार जर सुचला नाही तर ह्या शरीराची कृतार्थता आपण गमावून बसू. ही सुवर्ण संधी आहे. ही सुवर्ण संधी म्हणजे सोन्याची संधी. सोन्याच्या नादामध्ये ही सोन्याची संधी घालवू नका, असा उपदेश आहे शास्त्राचा. कशाचा? सोन्याच्या नादामध्ये म्हणजे सोन्याच्या आसक्तीमध्ये माझे दागिने ठेवले व्यवस्थित काय, असेच काय, बरं आहे का, काय गंमतशीर बोलत असतात वो. आयुष्यामध्ये नेताना सुद्धा माझे गळ्यातले दागिने सुनेकड लेखीकड दिलेत काय, डॉक्टर चोरी करतील. अगं तू मरायला निघालास, तुझ्या हातातल्या अंगठ्या काढून आता तू द्यायला लवकर लवकर घ्या बघा, कारण मला आता ॲनेस्थेशिया द्यायचा आहे, आता मला जो बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायचं आहे, हे डॉक्टर आणि सिस्टर सगळे काढून घेतील, चला 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 द्या. मरायची व्यवस्था चालली तरी दागिने पैसा अडका ह्याचं चिंतन संपतच नाही का. काय विचार करायला पाहिजे आपण. हा देह कशासाठी आहे जरा कळू दे तरी. काय नेमका राबायचं आणि राबून राबून मरून जायचं यासाठी दिलंय का एवढं मोठं उपकरण आहे देवानं आपल्याला. या उपकरणाच्या द्वारानं शरीराची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे येण्याची शरीरे शरीरा येणेचा रे किंबहुना येरजारे चिरापडे. माऊली व्याख्या करतात, या शरीराच्या द्वारे पुन्हा शरीराला यायचं बंद करता येतं. हा शरीर योग्य ठिकाणी वापरलं ना तर योग्यच त्याचा वापर होतो. नाहीतर कसे वापरणारे खूप आहेत ना. कोणी मस्तीत घालवले, कोणी खाण्यात जेवण्यात घालवले, भोगात घालवले, कोणी कपड्यात घालवले, कोणी काम वासनेमध्ये घालवले आणि कुणी दागदागिने वापरासाठी याचा वापर केला. जणू काही खुंटी आहे आणि याच्यावर जणू काहीतरी अडकावं म्हणून कोण कोण अडकून आपण बसत असतो आणि त्यामध्ये घालत असतो. घालावं गळ्यामध्ये, पण एवढं घालावं की गळाच कापायची तयारी होऊ नये. गळ्यात सोनं असावं, पण बरं वाटते ना, चांगली गोष्ट आहे. मग जेव्हा गळ्यात जेव्हा सोनं असतं ना तेव्हा चोराचं लक्ष आपल्याकडे असतं. गळ्यात जेव्हा सोन्याची माळ असते तेव्हा चोर आपल्याकडे बघत असतो आणि गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर विठ्ठल आपल्याकडे बघत असतो. कुणी आपल्याकडे बघावं? विठ्ठलानं बघावं ना. मग बघायचं असेल तर कशाची आसक्ती ठेवायला पाहिजे? तर तुळशीच्या माळेची आसक्ती ठेवायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? आपण आपला प्रपंच हा तात्पुरता आहे, फक्त पोट भरण्याचं साधन आहे म्हणून वापरायचा. नको त्यात लक्ष घालून गुंतून स्वतःचं आयुष्य वाया घालवण्यासारखी ही गोष्ट नाही आहे. म्हणून विचार करावा. या श्रीकृष्ण चरित्रावरून आपल्या लक्षात येतं की हे आपण नामाला जरी बसलो तरी सतत प्रपंच आठवतो, भजनाला बसलो तरी प्रपंच आठवतो. तर सतत भजन केल्यामुळं कधीतरी हा प्रपंच विसरला जाईल. विसरला जाणं फार गरजेचं आहे. दुसरं काय करायचं नाही. आठवायचं आहे ते आठवावं, म्हणजे जे विसरायचं आहे ते बरोबर विसरेल. हा मुद्दा आहे त्यातला. विसरायचं आहे ना, ती विसरायच्या नादाला लागायचं नाही. आठवायचं आहे ते आठवावं. नाही मला प्रपंचाला विसरायचं आहे, प्रपंचाला विसरायचं आहे असं कधी म्हणायचं नाही. भगवंताला आठवायचं आहे असं म्हणायचं. मला नाम आठवायचं आहे म्हणून नाम स्मरण शब्द जो सापडला ना, स्मरण म्हणजे त्याची आठवण करायची, त्याला देवाला आठवायचा. म्हणून प्रपंच किती केला तर कधीच तृप्ती होत नाही. कधी तृप्ती होती का बघा? कोण म्हणतोय माझा प्रपंच करून संपला हो, आता आम्ही निवांत जातो. संतच म्हणत असतील आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आता शेवटचा दिवस माझा गोड झाला, असं तुकोबासारखे संत बोलतात. आम्ही म्हणतो माझा गोड कधीच येत नाही. इथं जायचं म्हणजे अंगावर काटा मारतो. म्हणूनच आळोके पिळोकीत माणसं देत असतात, मरताना रडत असतात, इकडं तिकडं बघत असतात. ह्यांना सोडून जायला लागलोय, सोडून नुसतं नव्हे मिळवलेले ह्या मूर्खांच्या शोध्यान करून निघालोय, हे वाईट आणि जास्त. इतकं मिळवून ठेवतं, हे नालायक काय करतंय कुणाला माहिती, बसलंय उशाला करत. हे काय राखणार नाही हे पैसे अडका माझा. कशाला मिळवलं होतं? अरे झोपल्यावेळी तुला आठवलं, अगोदर वाटायला पाहिजे होतं. मिळवण्यामध्ये पोटापुरतं मिळव, जास्त मिळवून ठेवलंस त्याचा उपयोग तुझ्यासाठी होणार नाही. धनाचे म्हणून सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर ज्ञान संपत्ती. धन, पुण्य आणि दान ह्या तीन आणि ज्ञान. धन, पुण्य आणि ज्ञान ह्या तीन संपत्ती आहेत. त्यातली कुठली संपत्ती आपल्या बरोबर येते सांगा बघू?
एकमेव फक्त ज्ञान येतं. ज्ञान म्हणजे भगवंताची केलेली उपासना आपल्या बरोबर येते, अन्य काहीही येत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून वर्णन संत करतात की त्याचाच नाद करा, जे आपल्या बरोबर येतं त्याचा. पुण्य सुद्धा संपून जातं, भोगून संपतं ना. धन सुद्धा भोगून संपतं. धनाच्या 3च गती आहेत: भोगा, दान दाना, नाही तर टाकून जावा. तिन्ही पैकी काहीतरी होतेच. आपण भोगा तरी मधली गती आहे. चांगली गती धनाची कुठली असेल तर दान करा. आपण देत राहा, आपली आठवण शिल्लक राहते. ते धनच काय करते माहिती आहे, एवढं ते निरुपयोगी आहे, पण तरी सुद्धा आपली आठवण करायला लावतं, जर योग्य ठिकाणी वापरलं तर. असं वापरा ते की त्याची आठवण मागे राहील. असा एक कोणतरी होऊन गेला की तो असा असा होता, अशी आठवण मागे पाठीमागे राहते ना. दानशूर कर्ण आता आपण आठवतो, दानशूर राजे जे होऊन गेले त्यांची आठवण आपल्याला आहे. याचं कारण ते आहे, त्यांनी दान दिलं म्हणून. कृष्ण सुद्धा काय करायचा की कृष्ण धावपळ करायचा, पळायचा, धावायचा, यशोदा मागं लागायची, तू सापडायचाच नाही, अशा त्याच्या लीला असायच्या. सापडेल कसा सांगा, कुणाला सापडतो तो? हातात काठी घ्यायची आणि काठी घेऊन पळायची. पण जेव्हा काठी टाकली की कृष्ण म्हणायचा, सापडायचा लगेच. भागवतकार म्हणतात काठी हे अहंकाराचं प्रतीक आहे. हातात जोपर्यंत काठीने अहंकार आहे ना, तोपर्यंत देव सापडत नाही. तुम्ही किती धावा पाठीमाग, मी करतो, मी करतो, मी मोठा आहे, माझ्यासारखं श्रेष्ठ कोण नाही, असं ज्या ज्यावेळी आपल्याला वाटायला लागेल त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ राहत नाहीत, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून भगवंत कशानं बांधला जातो, त्याला बांधण्यासाठी प्रयत्न करायची यशोदा माता, पण तो बांधला जात नाही असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये. कशानं बांधला जाईल? कारण जो योग्यांच्या पलीकडे जातो, योगी अचिनी माणसे उमरडोनी जाय, माऊलींनी वर्णन केलं ना त्याचं. हे हा भगवंत आहे ना, ध्यानाला बसलेल्या लोकांच्या सुद्धा मनाच्या पलीकडे कधी गेलेला कळत नाही. फक्त तो कशानं भक्तीनंच प्राप्त करून घेता येतो. म्हणून इथं म्हणतात भगवंताला बांधायचा होता, यशोदा माता चिडली, तू सारखा सगळ्यांच्या घरात चोरी करतोस, तुला बांधून घालतो म्हटल्या. आणि बांधून घालायला सुरुवात केली, दोरी बांधली आणि दोरी म्हणे 2 बोटं कमी पडायला लागली. वर्णन केलेलं आहे त्या कथेमध्ये, 2 बोटं दोरी कमी पडायला लागली. त्यांनी दोरी जोडली, दोरी जोडेल तशी आणि कमी पडायला लागली. शेवटी कृष्ण हसायला लागले. यशोदा माता म्हणत्या, फारच खोडकर आहेस रे, अरे कसा बांधायचं तुला? तर ते म्हणतो, आई तुम्ही मला बांधायला लागलाय ना, हे सगळं प्रेमानं नाही, मी फक्त प्रेमानं बांधला जातो, अन्य कशानेही बंदिस्त होत नाही. आणि 2 बोटं दोरी कमी पडते ना, ही 2 बोटं म्हणजे एक अहंकार आणि दुसरी आहे ममता. जोपर्यंत ममता आहे, जोपर्यंत अहंकार आहे, ममत्व आणि अहम ह्या 2 गोष्टी 2 बोटाच्या आहेत, जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताला बांधता येत नाही. पण भगवंताला उकळानं बांधलेली दोरी आहे. भगवंतानी एकदा ते उकळा सहित त्या दोरीला बांधलेलं ओढत ओढत नेलं. काय केवढी प्रचंड ताकद लहानपणी त्यांच्या आयुष्यामध्ये लीलेमध्ये वर्णन केलेलं आहे. केवढी प्रचंड ताकद होती. कालियाचं सुद्धा वध केलेलं आहे, किंवा इतर राक्षसांची जी वध केलेली आहेत, लहान वयात पुतनाला मारले, लहान बाळानं मारलेले आहे. केवढं मोठं प्रचंड सामर्थ्य, महाशक्तिमान भगवंत होते बघा. त्या उकडाला ओढतच बाहेर घेऊन गेलेले आहेत. अंगणामध्ये 2 वृक्ष होते, आणि ते 2 वृक्ष म्हणजे यमला अर्जुन वृक्ष म्हणतात, त्याला वर्णन सांगितलेलं आहे. आणि त्या 2 वृक्षांच्या मध्ये ओढत ओढत आणले, ते उखळ त्या 2 वृक्षाला अडकलं. पण ह्याने हिसका दिल्याबरोबर ते दोन्ही झाडं उळमळून खाली पडली. आणि खाली पडल्याबरोबर त्या झाडांचं रूपांतर वृक्षात दिव्य पुरुषामध्ये झालं. आणि हे दिव्य पुरुष म्हणजे ते नल कुबेर आणि मणिग्रीव होते. ही कुबेराची 2 मुलं होती ना, त्यांना शाप होता नारदांचा, आणि शापामुळं ती तिथं पडली होती. शाप यासाठी होते की कुबेराची 2 पोरं फार माजलेली होती, चैनिकूर होती, अप्सरांना घ्यायची आणि कुठेही अगदी विहार करत फिरायची. एकदा नारद आले, आणि नारद त्या काठानं सरोवराच्या निघाले होते, आणि नल कुबेर आणि हा मणिग्रीव ही 2 पोरं तिथं स्नान करत होती आणि अप्सरांच्या बरोबर खेळत होती. नारदांना वाटलंय, आपण एवढ्या साधू पुरुष आले, त्यांना लाज कशी वाटत नाही, त्याने मान सुद्धा खाली घातली नाही, तुम्हाला काय लज्जा नाही काय रे? त्यामुळं त्यांनी म्हणले, दोघाकडे एवढी संपत्ती, आणि त्यामुळं कुबेर पुत्रांची विचारशक्ती संपलेली होती. मदिरापान करून युवतींशी, त्या स्त्रियांशी ती खेळत होते. आणि त्याच नारद आले, कुबेर पुत्रांना लज्जा वाटली नाही, आणि म्हणून नारदांना पाहून सुद्धा त्यांनी मान खाली घातली नाही. म्हणून त्यांनी काय केलं, नारदानं
लगेच शाप देऊन टाकला, तुम्ही पृथ्वीवरती वृक्ष होऊन पडाल. पण नंतर रडायला लागलीत ना, त्यावेळी त्यांनी उशाप पण दिलेला आहे. भगवंत येतील आणि ज्यावेळी ते मथुरेमध्ये येतील ना, त्यावेळी लहानपणी उकळाच्या द्वारे ती वृक्ष उन्मळून पडतील त्यांच्या स्पर्शानं, आणि त्यावेळी तुमचा उद्धार होईल असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं नारदांना शरण आल्यामुळं देवाला आता उकळाला बांधून घातलं काय बांधून घेतलं हा मुद्दा आणि त्यामध्ये आहे. असं वडत उकळ गेलेलं आहे. भगवंत फक्त भक्ती जाणतात, हा, अन्य काही जाणत नाही. अहंकारानं आपण काही अर्पण केलेलं ते स्वीकारत नाही. बघता, पै भक्ती एकी मी जाणे, ते साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. माऊलींची ओळच आहे, 9व्या अध्यायामधली ओवी आहे की मी भक्ती फक्त जाणतो, अन्य काय जाणत नाही. मला जो मान मिळतो, पद मिळतात, प्रतिष्ठा मिळते, ही भगवंताचं अस्तित्व माझ्या हृदयामध्ये आहे. म्हणून ज्यावेळी हा आत्मा मला सोडून जाईल ना या शरीराला, त्यावेळी कुत्रंसुद्धा विचारत नाही, कुत्रंही हुंगत नाही. ते शरीर कुजून जातं. ज्या शरीराला मान होता, मोठ्या खुर्च्या होत्या, पदावर होता, कोण होता असेल तो, चेअरमन होता, अध्यक्ष होता, अमुक होता, तमुक होता, पण कशामुळे प्रतिष्ठा आहे काय माणसाला कळत नाही. तो म्हणतो माझ्या बलदंड शरीरामुळे लोक मला मानतात. कोण म्हणतो मी मोठा प्रवचनकार आहे म्हणून माझ्या पाया पडतात. अरे पण तुझ्या प्रवचनकारामध्ये आत असलेला जो कोण राहतो ना, त्याला लोक मानतात. तुझ्यातला तो निघून गेला ना, तुला कोणीही विचारत नाही. हा मुद्दा ज्यांच्या लक्षात आला ना, जसा वृक्षाचा उद्धार कसा केला बघा, तर त्या वृक्षामध्ये ते नल कुबेर आणि मनग्रीव राहत होते, त्यांचा उद्धार झालेला आहे. कारण त्यांचा तो शापातून मुक्त करायचं होतं. पुढे जाऊन म्हणतात, ह्या उकळाचा उद्धार का केला नाही भगवंताने? कारण ते उकळ भगवंत त्यांना टाकून पुढे गेलेत आणि उकळ तिथंच राहिलं. जे भगवंतांना सोडतं त्यांचा उद्धार कोणच करू शकत नाही, म्हणून उकळाचा उद्धार झाला नाही. वृक्षांचा फक्त उद्धार का झाला आणि उकळाचा का झाला नाही? म्हणून भागवत सांगतं आपल्याला, वृक्षांचा उद्धार त्यासाठी झाला कारण त्यांनी त्याला स्पर्श झाला होता. उकळाचा झाला नाही कारण उकळ तिथंच पाठीमागं राहिला आणि पुढे भगवंत गेलेला आहे. आगासुराचा असाच वध भगवंताने केलेला आहे आणि ब्रह्मदेवाचा सुद्धा अहंकार उतरवलेला आहे. किती लीला भगवंताच्या आहेत बघा. एकदा गोकुळवासींच्या लोकांना ह्या मुलं सगळी गायी वासरं घेऊन चारायला गेलेली आहेत आणि ब्रह्मदेवाला काय उपरती झाली किंवा दुर्बुद्धी सुचली आपण म्हणूया, आणि त्यानं काय केलं, सगळ्या गोपाळांना, सगळ्या गायीने आणि वासरांना चोरून नेले आणि नेऊन ठेवली तिकडं ब्रह्मलोकामध्ये. आता हे भगवंत जोपर्यंत जेवायला बसल्यात ना, तोपर्यंत त्यांची वासरं मुलं सगळी जेवायला बसल्यात, तोपर्यंत वासरं आणि गायी चोरून गेल्या. भगवंत म्हणले तुम्ही जरा जीवन घ्या रे, मी तर वासरं कुठे गेल्यात बघतो. त्यांना माहीत होतं कोण घेऊन गेलाय तो, त्यामुळे ते लगेच गेले. आणि नंतर सगळी काल्पनिक आणि मायावी वासरणी गायी तयार केल्या आणि सगळ्या गायी जवळजवळ वर्षभर त्या रूपामध्ये होत्या. बरं का, त्या खऱ्या नव्हत्या पण त्या रूपामध्ये होत्या. आणि ज्यावेळी प्रत्येकाला श्रीकृष्णाचं रूप प्राप्त झालेलं होतं, प्रत्येक वासरात श्रीकृष्ण होता, प्रत्येक गायी श्रीकृष्ण होता. त्यामुळं घरातल्या माणसांना सुद्धा कळलं नाही की खरी वासरं आहेत त्या खोटी. पण त्या काळात गोपिका म्हणतात, आम्हाला वासरांच्या बद्दल आणि गायींच्या बद्दल फार प्रेम कशाने निर्माण झालं वर्षभर. त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये भगवंताने निर्माण केलेली ती वासरं होती. म्हणून का केलं भगवंताने बघा, सगळ्यांना श्रीकृष्ण वाट्याला येणार नाहीत ना एकाच्या वेळी. एका यशोदा मातेला नंदबाबाच्या घरी श्रीकृष्ण आहे, सगळ्या गोपिकांना त्यांना कधी भक्ती करायला मिळणार, सेवा करायला कधी मिळणार? म्हणून गायीच्या आणि वासरांच्या रूपात भगवंत जाऊन सगळ्यांच्या घरामध्ये राहिले आणि सगळ्यांना सेवा प्राप्त करून दिली, असं ब्रह्मदेवाच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. हा ब्रह्मदेव नंतर सहज झाले, म्हणजे इतके दिवस झाले मी गायीने हे सगळी वासरं नेली, कोण विचारायला पण आलं नाही, जरा जाऊन भूलोकामध्ये बघूया तरी. बघतात तरी गायीनी वासरं आहेत तशी आहेत. त्यांचा सगळा गर्व होता ना, मी बदलतो, मी मायावी आहे, हे सगळा गर्व त्यांचा उतरून टाकलेला आहे. त्यावेळी ब्रह्मदेव भूलोकातून ब्रह्मलोकात गेले, बघतात तर त्यांच्या सिंहासनावर सुद्धा ब्रह्मदेव दुसराच बसलेला होता. म्हणला पाया पडतो भगवंता, ह्याला कुणाला आणून बसवलं सा, मी आता आता इथून पुढे करणार नाही, तुमची वासरणी गायी परत घेऊन जावा. जणू काय झोपेतून उठावीत अशी ती वासरं म्हणून उठलीत खरोखरची, हा, आणि परत आहे तशी गोट्यामध्ये गेली. कुणालाही ती लीला कळलेली नाही. ही गंमतशीर गोष्ट आहे ना भगवंताच्या लीलेमध्ये. ह्या प्रसंगामधून शिकण्यासारखा एक म्हणजे गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे
अतिमाज झालेली जी माणसे सुद्धा असतात, जीव आहे, त्यांचा गर्व उतरण्याचं काम भगवंताने केलेलं आहे. कधी ब्रह्मदेवाचा, कधी भगवान शंकरांचा, कधी सत्यभामेचा आपल्या बायकोचा, कधी आपल्या मित्रांचा, सगळ्यांचा गर्व भगवंताने उतरलेला आहे. नारदाचा, सुदामाचा सुद्धा, अक्रूराचा सुद्धा, उद्धवाचा सुद्धा. या पूर्वार्धामध्ये आपण शेवट उद्धवाचा सुद्धा गर्व उतरलेला आहे. त्याला वाटत होतं आपण फार ज्ञानी आहोत. भगवंत सगळ्यांचा माज उतरतो. आपल्याला सुद्धा उदाहरणं बघायला मिळतात. फार उद्दामपणाने वागणारी माणसं आहेत ना, शेवटचं त्यांचं आयुष्य आहे ना, फार वाईट स्थितीमध्ये गेलेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणून कधी गर्व कुठल्या गोष्टीचा करू नये. माझ्याकडे हे आहे, ते आहे. अरे भगवंताच्या कृपेनं आहे आणि त्याच्याकडे नाही म्हणजे भगवंताच्या कृपेनंच नाही. अशी भगवंताची कृपा दोन्हीकडेही अनुभवली पाहिजे आपण. पण आपण अनुभवत नाही. माझ्याकडेच आहे कारण मी काम करणारा श्रेष्ठ आहे, माझं नशीब मोठं आहे, असं नको त्या कुठल्या तरी गप्पा आपण मारत बसतो. असं कधीही घेऊ नये. कालियाचं मर्दन सुद्धा असंच आहे. हा कालिया होता ना, तो त्या डोहात राहायचा. त्या डोहातलं पाणी सुद्धा गायी म्हशी प्यायच्या नाहीत. आणि सगळे गोप बाल त्यांना जाऊन सांगायचे भगवान श्रीकृष्णाला, पाणी कशाने विषारी आहे बघा. आता भगवंताला माहीत होतं. म्हणून चेंडू पडला, तो निमित्त चेंडू काढण्याचं निमित्त केलं आणि भगवंतांनी डोहामध्ये उडी मारलेली आहे. कारण कोणीच पाणी पित नव्हतं. सगळ्या कालिया त्या सापाचे जे फणी होती, त्या सापावरती नाच करणारा भगवान श्रीकृष्ण आपल्याला दिसतो बघा कधी कधी. ते कालिया मर्दनाची ती अवस्था आहे. ती घटना कालिया मर्दनाची आहे. त्यावेळी त्या कालिया नागाला सुद्धा त्याचा उद्धार केला. त्यांच्या पत्नीने बघितलं भगवान श्रीकृष्णाकडे आणि म्हणले, त्यांना वाटत होतं आपला नवरा सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण जेव्हा श्रीकृष्णाला बघितलं ना त्यांनी, त्या सगळ्या पत्न्यांनी, त्याने ते म्हणले, असला कोणता हा सत्पुरुष दिव्य पुरुष आहे की आमच्या नवऱ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटतो. त्या सगळ्या जणी त्यांना शरण गेलेल्या आहे. आता हे कालिया त्या डोहामध्ये का राहत होता, तर गरुडाचं आणि त्याचं एकदा युद्ध झालेलं आहे कुठल्या तरी हिस्सावरून. आणि गरुड त्याच्या पाठीमागे लागलेला होता आणि त्याला लपायला जागाच नव्हती. म्हणून त्या डोहामध्ये, त्या यमुनेच्या डोहामध्ये तो लपून बसलेला होता. कालिया म्हणला, मी वर येतो. भगवान श्रीकृष्णाला म्हणला, पण तुमचे तो वाहन आहे ना गरुड, त्याला एकदा सांगा. तो सारखा माझा पाठलाग करतोय. तो म्हणतो, मी भगवान श्रीकृष्ण म्हणले त्याला मी समजावतो, तू मात्र आता इथनं जागा सोड आणि सगळ्या लोकांना इथल्या याचं पाणी पिण्यासारखं राहिलं पाहिजे. आणि त्याचा कालियाचा वध करून टाकलेला आहे किंवा कालियाला घालवलेला आहे. हे वर्णन कालिया मर्दन या प्रकरणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढे वेणुगीताचा प्रसंग आहे बरं का. किती लीला आहेत. वेणू म्हणजे बासरी. ह्या बासरीचं सुद्धा एक स्वतंत्र एक अधिष्ठानच आहे बरं का. ही बासरी म्हणजे काय साधी गोष्ट नाही. एकदा ती बघितली, राधाकृष्णाचं चरित्र वर्णन करताना ही राधा सुद्धा वेडावली म्हणतात. तुझ्या वेणूच्या वेणुगीतामुळं आम्ही वेडावून जातो. सगळ्या गोपिका म्हणायच्या, अरे तू बासरी वाजवत राहू नकोस रे. घरामध्ये तुझ्या बासरीच्या स्वरानं आमच्या चुलीमध्ये असणाऱ्या वाळलेल्या लाकडांना सुद्धा पाणी सुटतंय आणि ती लाकडं विजतात, आमची चूल विजते. जर लाकडांना पाणी सुटत असेल तर आमच्या हृदयाचं काय होत असेल कृष्णा. म्हणून तू बासरी वाजवायचं थांबव. काय वर्णन करतात बघा सगळ्या गोपिका. तू बासरी वाजवू नकोस. बासरीबद्दल मत्सर वाटायचा गोपिकांना. का, आम्हाला कधी जवळ करत नाही आणि ही बिचारी आपली हिच्या ओठावर आणि आहे. आम्हाला ह्याच्या ओठाचं अमृतपान कधीच मिळालं नाही. आणि ही बासरी मात्र सतत ओठावरती असतं. ज्या बासरीनं भगवंताचं सौंदर्य खुलवलंय. आज सुद्धा बासरी शिवार असलेला श्रीकृष्ण पाहवत नाही बघा आपल्याला. त्याच्या हातात बासरी असली ना आणि त्याला गोंडा बघितला ना की आपल्याला अगदी धन्यता वाटत असते. त्याचं कारण ती बासरीच खुलत असते. त्या बासरीचं वर्णन गोपिकाने केलेलं आहे. त्याला वेणुगीत म्हणतात. त्या वेणुगीताचे काही श्लोक भागवतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओरिजिनल भागवत तुम्ही वाचायला जाल ना, ते वेणुगीताचं प्रकरण त्यामध्ये आहे, ते बघायला मिळेल. ती विचारतात, गोपी विचारतात, असं कुठलं पुण्य बाई तू केलंस आणि म्हणून तुला कृष्णानं जवळ केले, जरा सांगशील काय आम्हाला. त्यावेळी ती बासरी बोलू लागली, म्हणाली, मी रिकामी आहे. तुमच्यासारखी अशी काम क्रोधानं भरलेली नाही. मी पोकळ आहे. मला गाठ नाही मधी. त्यामुळं माझ्यातून स्वर बाहेर पडतात. म्हणून देवानं मला बोलवलेलं आहे. माझ्यावर खूप प्रसंग आलेत. बासरी तयार करताना मला पोकरलं, छिद्र पाडली, पण मी सहन केलं. जे सहन करतात ते देवाला प्रिय होतात. म्हणून मी सहन केलं. म्हणून दुःखात धीर सोडू नये. बासरीच्या चरित्रावरून आपल्याला कळते. बासरी बोलते,
ज्यावेळी मला भोकं पाडली जायची ना त्यावेळी वेदना व्हायच्या. पण मला माहीत होतं की भगवंताच्या ठिकाणी मला हातात जायचं असेल तर हे दुःख वेदना मला सहन करायच्या आहेत. म्हणून त्या वेदना मी सहन केल्या, म्हणून मी भगवंताला प्रिय आहे. शेवटची गोष्ट काय सांगतात बघा, बासरी म्हणते मी स्वतःच मनाचं काय बोलत नाही, भगवंत बोलवतात म्हणून मी बोलवतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे ना. हे माझ्या कृपेची गोष्ट नाही आहे, तर भगवंत मला बोलवतो म्हणून मी बोलतो. तुकाराम महाराज सुद्धा मला म्हणतात बघा, सका कृपावंत वाचा त्याची. माझ्या सत्तेने मी नाही बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात मी बोलत नाही हो, मला भगवंत बोलावून घेतात. आणि म्हणून बोलू जाता बरळ करीस येते नीट, नेली लाज दीट केलो देवा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्यामध्ये म्हणतात की मी जे बरळतो ना ते बरळलेलं सुद्धा तुम्ही नीट करताना माझ्या तोंडातून बाहेर काढता. मी काहीतरी चुकीचं बोललो ते दुरुस्त करता आणि मग माझ्या बाहेर तोंडातून पडतं. माझी लेखणी चुकेल अभंग लिहिताना, पण त्या लेखणीला तुम्ही प्रेरणा देता आणि माझ्या लेखणीतून अभंग बाहेर पडतात. हे माझं कृत्य नाही असे मोठे लोक बोलतात. छोटी मात्र म्हणतात माझ्यामुळं झालं, मी केलं, आमच्यामुळं झालं, आम्ही नसतो तर होणार नाही, मी नसताना कसं होतंय बघूया. ह्या सगळ्या गोष्टीचे प्रताप साधे क्षुल्लक जीव असतात ना तेच करत असतात. बासरी बोलते मी स्वतःच्या मनाचं बोलत नाही, माझ्या धन्याच्या इच्छेनं बोलते. म्हणून मी एकटी असते तेव्हा मी मौनात असते. म्हणजे मौन धारण करणं ही सुद्धा श्रेष्ठ गोष्ट आहे. काय बासरी बोलते बघा. हे वेणुगीताचं वर्णन आहे बरं का. हा वेणुगीत निश्चित प्रेरणा देणार आहे. म्हणून बासरीसारखं राहावं, भगवंताच्या ठिकाणी भगवंताच्या ओठावर जर स्थानापन्न व्हायचं असेल तर बासरी जशी वागते तसे वागावं. आपण मोकळं राहावं, आतले काम क्रोध मत्सर द्वेष सगळे बाहेर काढावेत आणि हलकं व्हावं बासरीसारखं. आणि बासरी स्वतःच बोलत नाही, भगवंताची इच्छा झाली तर बोलते. म्हणजे ती म्हणते माझं जगणं भगवंतावर अवलंबून आहे, माझे स्वर भगवंतावर अवलंबून आहे. आपणही म्हणावं माझा प्रपंच माझी बायका मुलं सगळी भगवंताची आश्रित आहेत, मी त्याला शरण यायला पाहिजे. बासरी जशी भगवंताला शरण येते तसं आपणही भगवंताला शरण आलो पाहिजे. हे वेणुगीताच्या प्रसंगातून आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळतं. म्हणून हा प्रसंग जो आहे हा सुद्धा घेण्यासारखा आहे, याचाही विचार त्यामध्ये केलेला आहे. पुढे गोवर्धन लीलेचा प्रसंग आहे. गोवर्धन लीला ही फार श्रेष्ठ दर्जाची लीला दाखवलेली आहे. गोवर्धन हा पर्वत आहे बरं काय. गोपी घर सोडून गोवर्धन पर्वतावर वर्षभरातून राहायला जायच्या एक एक महिनाभरती आणि त्या गोवर्धन पर्वताची पूजा करायची. त्यांना वाटायचं की इंद्राची प्रसन्नता जी आहे ती प्रसन्नता इंद्राला प्रसन्न करून घ्यायचं आहे, म्हणून इंद्राची पूजा गोवर्धन पर्वतावर जाऊन करायची. आणि त्या जायच्या घरापासून दूर एक महिनाभर दूर राहून जायच्या आणि तिथं जाऊन राहायच्या. किती गंमतशीर गोष्ट आहे. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, आपल्या घरापासून वर्षातून एक वेळा तरी महिनाभर दूर जाऊन राहावं, कधीतरी जाऊन राहावं. महिन्यातून एखादा दिवस आपल्या घरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. जरा मोबाईल आपल्या सगळ्या साधन सुविधा बाजूला ठेवून कसं जगता येतंय हे बघावं. वारी करणाऱ्या लोकांना खूप मोठा अनुभव असेल त्यातला, की कमी गरजेमध्ये सुद्धा जगता येतं. ह्याचा अनुभव आपल्याला येतो वारीमध्ये. बघा जे नर्मदा परिक्रमा करतात ना त्यांना भेटून त्यांना एकदा विचारा की तुम्ही कसा तळतळून राहिला, कसं तुम्ही नर्मदा परिक्रमा 4 महिन्याची किंवा वर्षभराची केली. वारी करणारे जे असतात 21-22 दिवस महिनाभर त्यांनाही विचारा कसं हो तुम्ही आंघोळीचं कसं करत होता, झोपेत होता कुठं, पावसातून कसं केलं ते सांगतात, जेवणाची व्यवस्था कशी झाली. आपणही आपल्या घरदारापासून आपल्या नातलगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. माझं फ्रीज असला तर चालतंय, वॉशिंग मशीन असेल तर चालत नाही, तर बाहेर जाऊन बघावं चालतंय की नाही. तर वॉशिंग मशीन नसताना पण चालतोय आपलं. ह्याचा अनुभव खरंच बाहेर गेल्यावर येतो. वाटते आपल्याला, घर सोडलं की कळते. माझा बंगला माझं घर माझं वॉशिंग मशीन म्हणून त्याच्याशी चिकटून बसलो म्हणून माझं त्याच्याशिवाय चालत नाही असं आपण निष्क्रिय बनलो. म्हणून बाहेर जायला शिकलं पाहिजे. गोपिका गोप सगळे गोवर्धन पर्वतावर महिनाभर जाऊन राहायचे. गरजा कमी करायच्या शिकायचं असेल ना आपल्याला तर बाहेर पडायला शिकलो पाहिजे. आपण कुठंतरी एकटं दुकटं राहायचं, मोबाईल बरोबर घ्यायचं नाही, फारसे पैसे फारसे कपडे जवळ बाळगायचे नाहीत आणि असंच जायचं. कसं जगते देव जगवतोय की नाही हे त्यावेळी कळेल. आणि खरंच जगवतोय, आपल्या पोटापाण्याची व्यवस्था देव करतो हे आपल्याला कळायला लागते. आपल्याला उगीचच वाटते
2 मुंग्या होत्या. एक मिठाच्या राशीवर राहणारी जगणारी मुंगी, कायम मिठावर असायची. मिठाची रास मोठा ढीग होता, त्याच्यावर जगायची. आणि एक साखरेच्या राशीवर जगायची. त्या दोघी एकदा भेटल्या आणि म्हटल्या, की साखरेवरची राशीची वरली मुंगी म्हटली, किती दिवस खारट खातेस? अगं साखर काय गोड आहे तुला सांगू, एकदा ये माझ्या घरी, म्हणजे तुला दाखवतो. आमची एक रास आहे तिथं साखरेची, एकदा तरी माझा पाहुणचार घ्यायला ये आमच्या घरी. म्हणून ती बोलवते. मुंगी म्हणते, मी येतो हा तुझ्याकडे. आणि मिठाच्या राशीवर राहणारी मुंगी 2 दिवस राहायला साखरेची रास असणाऱ्या मुंगीकडे पाहुणी म्हणून गेली. राहिली तिथं 2 दिवस राहिली, 3 दिवस राहिली. ही म्हणती साखर गोड आहे, साखर गोड आहे. मला काय लागतच नाही गोड. मी म्हणजे असली कसली साखर गोड आहे, माझं आपल्या मिठासारखीच साखर लागायला यांची. राहिली तिथं. 2 दिवसानंतर त्या साखरेच्या मुंगीवालीला सांगाली, काय गोड वाटत नाही, माझी मी जातो. ती म्हटली, का गोड का वाटत नाही, म्हणजे का तुझ्या तोंडात काय? तर म्हणते, येताना मी तुमच्या या ढिगावर काय खायला मिळते का नाही कुणाला माहिती, म्हणून 2 मिठाचे खडे एका बाजूला ठेवूनच मी आलतो. आता जर एका बाजूला एका दातात जर मिठाचे खडे असतील तर ती साखर भगवंताचं नाम गोड लागेल. तसं जाताना वारीला अमुक पाहिजे तमुक पाहिजे म्हणून घेऊन गेलं, त्याचंच वज होईल. आणि भजन आणि काकडाने हरिपाठ राहून जाईल. ह्या वज्जामुळं मिठाचा स्वर आहे ना, तो साखरेची गोडी प्राप्त करून देतच नाही. मिठाचा जो स्वाद तो तोंडात जर ठेवला, म्हणजे प्रपंच जर चित्तात ठेवला आणि नाम घ्यायला जर आपण बसायला लागलो तर नाम चांगलं होत नाही. म्हणून मिठाचा खडा बाजूला ठेवायचा आणि साखरेचं अमृतामुनी गोड नाम तुझे देवा. हा, माझं नाम तुझं नाम का न बा रे केशवा म्हणतात ते. का बा न घे, का घेत नाही माझी वाचा विठ्ठला. नामदेव महाराज प्रश्न विचारतात, एवढे अमृतावरून गोड आहे सगळे संत म्हणतात, माझ्या वाचेला ह्या अमृताची कधी गोडी प्राप्त होईल? असं गोवर्धन दिलेचा प्रसंग आपल्याला ते सांगतो. भगवंत म्हणले, तुम्ही कुणाची पूजा करताय? तर म्हणले, आम्ही इंद्राची पूजा करतोय. का पूजा करताय इंद्राची? तर ते आम्हाला पाऊस पडतात. नाही म्हणले, पाऊस आपोआप भगवंताच्या कृपेनं पडतो, इंद्र देत नाही पाऊस. इंद्राची पूजा बंद करा. तुम्हाला खायला कोण देतो? तर गोवर्धन पर्वत देतो. तिथंच आम्ही पिकं पिकवतो, तिथंच आम्हाला पाण्याचा साठा मिळतो. मग गोवर्धनाची पूजा करा, पर्वताची पूजा करा. तुम्ही इंद्राची पूजा कशाला करता? आता हा प्रसंग दाखवला नाही तर गोवर्धन पूजेच्या वेळी कृष्ण फक्त 7 वर्षाचे होते. फक्त 7 वर्षाचे. दरवर्षी नंद राजा हा इंद्रयाग करायचा. इंद्रयाग मोठा यज्ञ करायचा. कृष्णाने इंद्राला देव मानू नका म्हणून सांगितलं. आणि गोवर्धनच आपल्यासाठी देव आहे म्हणून. का तर इंद्राचा गर्व हरण करायचा होता. त्याला वाटत होतं मीच जणू काय पाऊस पाडतोय वाटतं. अशा काही छोट्या मोठ्या देवता असतात ना, असल्या देवतांना आपण कधी विचारायचं नाही ना, कधी विचारायचं नाही. एकदा भगवंताला पकडलं ना तर दुसरा कुठले देवता होत्या काय, मसोबा आणि बिरोबाने इकडले तिकडले, कुणाच्या नावाला देवाचा मी अनुच्चार किंवा अनादर करत नाही बरं काय. असली हेंगडी देवते म्हणतात समर्थ. असली हेंगडी फिशे देवते जी असतात ना, त्यांना कशाला विचारायचं, जाऊ देत ते. आपण मुख्य देवाला धरावा म्हणजे झालं का. नारदाने इंद्राला सांगितलं, अरे तुझा अपमान झाला. नारद पेटवायचं काम करत होते, पण त्यामध्ये त्यांचा हेतू कसा चांगला होता बघा. इंद्राचा गर्व हरण करायचा होता. इंद्रानं तुफान पाऊस पडला. जाऊ द्या ती वाहून एकदा सगळी गोप बालक आणि त्यांची वासरं. भगवंत म्हणले, घाबरू नका, केवढाही पाऊस पडू दे, आपण या गोवर्धनलाच काय करूया, छत करूया. धरा, उचला. म्हणलं गोवर्धन पर्वत उचलायचा? अरे तुमच्या ताकद फार आहे, तुम्ही उचलू शकताय. उगीच भगवंत म्हणाले, मी आपले माझी काठी किंवा करंगळी लावतो, बाकी मला काही जमणार नाही. मी आपला छोटा बाळ आहे, मला काही जमणार नाही. तुम्ही केवढे बलदांड शरीराचे आहात, दूध दही तूप खाऊन केवढी बलदांड शरीर झाले. धरा आणि उचला. आणि धरायचं चालू केलं. खरंच गोवर्धन पर्वत उचलला गेला आणि त्या छताखाली म्हणे कित्येक दिवस ती थांबलेत पाऊस शांत होईपर्यंत. इंद्र कंटाळला पाऊस पडून. 7 दिवस पाऊस. पण या 7 दिवसामध्ये हलू नका डुलू नका म्हणले. नेलेलंच होतंच सगळं सीधा. महिनाभर राहायला गेलतील ना, त्यामुळे खाऊन पिऊन मजेत होते. पाऊस शांत झाला. इंद्राने लोटांगण घातलं, त्याचा गर्व हरण झाला. हे गोवर्धन लिलेमधून आपल्याला बघायला मिळतं. तुफान पावसानं फक्त करंगळी लावलेली होते. कायम लक्षात ठेवायचं, हा प्रपंचाचा सगळा पसारा जो उचलून धरलाय ना, त्याची करंगळी आहे म्हणून.
पण गोपक बालकांना आणि गोपिकांना मध्यंतरी वाटलं आम्हीच धरला आहे पर्वत. आपल्यालाही वाटतंय मीच चालवतोय माझं घर, मीच माझं उचलून धरला, कारण माझ्याकडे ताकद आहे ना, मला नोकरी आहे ना चांगली लाखाची, माझ्या घरात 100 टन 50-500 टन ऊस जातोय ना, म्हणून नाही रे बाबा. त्यानं करंगळी लावली आहे तुझ्या प्रपंचाला, म्हणून तुझा हा संसार रूपी हा गोवर्धन पर्वत उचलला गेलेला आहे. याचं भान ठेव, त्याची आठवण ठेव, म्हणजे गोवर्धन लीला ही खरी लीला ठरू शकते, अन्यथा ठरणार नाही. या वर्णन त्यावरून कळत असतं. पुढे रासलीलेचा प्रसंग येतो. भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. प्रत्येक गोपिकेबरोबर त्या चांदण्याच्या शरदातलं चांदणं होतं, आणि त्या चांदण्याच्या रात्रीचं वर्णन भागवतात खूप केलेलं आहे बरं काय. बरेच जण म्हणतात हा कामसू होता देव, म्हणून सगळ्या गोपिकेंचा भोग घेतला आहे ना त्या रास क्रीडेमध्ये. वास्तविक बघायला गेलं तर प्रत्येक गोपिकेला कृष्णाचा अनुभव पाहिजे होता. अनुभव म्हणजे काय? ब्रह्म अनुभव. देव आपल्यात आहे, हा अनुभव कसा येईल सांगा बघू. म्हणून त्या दिवशी लीला केलेली आहे रास क्रीडेच्या द्वारे, आणि भगवंतांनी प्रत्येकात जाऊन बसलेले आहेत. प्रत्येक गोपीमध्ये जाऊन बसले. प्रत्येक गोपीला वाटायला लागलंय भगवंत माझ्याशी टिपऱ्या खेळता, माझ्याशीच रास क्रीडा करायला लागले आहेत. सगळ्यांना वाटायचं कुठेतरी लपून बसलाय झाडाच्या खाली असं वाटायचं थोडा वेळ, पण सगळी जे आहेत मिष्टान्न बनवलेली विविध मिष्टान्न जी होती ती मिष्टान्न माझी खायला लागलाय, माझ्याच कडे जेवायला लागलाय, माझ्या जवळ आहे, माझ्याच मिठीमध्ये श्रीकृष्ण आहे, प्रत्येकीला वाटायचं. ह्याचं एक कारण शास्त्रानं दिलेलं आहे की प्रत्येक जीवाला ब्रह्माचा आणि ईश्वराचा अनुभव यावा, म्हणून त्याच्यावर हा अनुग्रह केलेला होता भगवंताने रास क्रीडेच्या द्वारे. आणि ही क्रीडा ती शिकवते. या लीलेची वैशिष्ट्य आहेत. इतक्या राण्या होत्या, इतक्यांचे भोग भोगले, पण भगवंत काय म्हणले, एकदा यमुनाचा तीर ओलांडून जायचा होता, यमुनाला पूर आला होता, आणि भगवंत म्हणतात की मी जर अखंड ब्रह्मचारी असेल तर यमुना तुम्हाला वाट करून देऊन जाईल. काय धाडसाचं वर्णन आहे बघा. कारण अकर्ता होता, अभोक्ता तो आहे, त्यामुळे त्याला कुठल्या भोक्तृत्वाचा कुठला विकार किंवा कर्तृत्वाचा अभिमान जडलेला नाही. त्यामुळे तो बंधनमुक्त होता, म्हणूनच असल्या शपथा घेऊ शकतो. तो म्हणला मी शपथ घेतो, जर मी ब्रह्मचर्य व्रत माझं कधी मोडलं नसेल तर यमुना तुम्हाला वाट करून देईल, असा एक प्रसंग त्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे खाण्याच्या, जसं दुर्वास ऋषींच्या पोटामध्ये अन्न घातलेलं आहे, दुर्वास ऋषी सुद्धा त्यांना म्हणतात गोपिकांना, ते म्हणतात माझे दुर्वास ऋषी माझे गुरु आहेत, त्यांना जेवायला घ्या. अहो ते जेवत नाहीत, फक्त दुर्वास खातात, दुर्वेचा रसच पितात. मग आमच्या मिष्टान्न खातील जेव्हा म्हणले, तुम्ही जर प्रेमानं दिलं ना तर ते खातील. दुर्वास ऋषी तोंड वस करून बसले, म्हणजे तुम्ही काय काय आणलं सांगा, एकदा घाला तोंडात माझ्या. सगळ्यांचं अन्न पचवून टाकलं. जाताना म्हणल्या सगळ्या गोपिका, यमुनेला पूर आहे, आम्ही कसं जायचं? तर म्हणले आजपर्यंत मी अखंड उपवास जर केला असेल तर यमुना तुम्हाला जागा करून देईल. मी आजपर्यंत काही अन्न खाल्लं नसेल तर. कसली शपथ दुर्वास ऋषी घेतात बघा. याचा अर्थ भोक्तृत्वाचा मल लावून घेत नाहीत, ते खातात पण त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. हा मुद्दा आहे. आपण काय करतोय मध्ये, खातोय कमी पण लक्ष जास्त त्या खाण्यामध्ये आहे. खावावं पण लक्ष जेवणात नसावं. पोट भरायसाठी उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म म्हणून जेवावं, पण आपण पोट भरण्याचा उद्योग म्हणून करतो. वा मिटक्या मारीत हेच, आणि उद्याने आठवते. एक रसास्वाद गेल्याचं लक्षण आहे. सकाळी काय खाल्लं हे संध्याकाळच्या भोजनामध्ये ज्याला आठवत नाही ना, त्याचा रस विषय गेलाय म्हणून समजायचा. शास्त्र वर्णन करते, सकाळी काय बरं भाजी होती आठवत नाही ना, समजायचं रस विषय गेलेला. आणि सामान्यपणे सहजपणाने जात नाही. जे 5 विषय आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, ह्यातले 4 विषय हळूहळू सुटतात, पण शेवटचा रस जो आहे ना, इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, रुची, जात नाही. मिटक्या मारायची सवय राहतेच, आणि ते असावं असं वाटायला लागतं, त्याची आठवण सतत राहत असते. हितं वर्णन दुर्वासाच्या द्वारे केलेलं आहे. दुर्वास ऋषी म्हणले की सगळं मी खाल्लेलं आहे, पण उपवासी मी आहे याचं पुण्य मला मिळालेलं आहे, कारण त्यांचं लक्षच नाही. तसं यांचं आहे बघा. इतक्या राण्या तरी तो ब्रह्मचारी होता, आणि इतकं भोजन खाऊन सुद्धा दुर्वास उपवासी होते. याचा अर्थ तो आहे की भोक्तृत्वाचा आणि कर्तृत्वाचा अभिमान त्याच्यामध्ये नव्हता. त्यामुळे या रासलीलेची 3 वैशिष्ट्य भागवतानं सांगितलेली आहेत. एक पहिलं वैशिष्ट्य बघा, या लीलेमध्ये
गोपिकांच्या शरीराशी देणं घेणं नव्हतं, त्यांचं आत्म्याशी एकरूपता होते, सुखाची प्राप्ती होते. किंबहुना सोय जीव आत्म्याची होय, तेथे जी होय तया नाव सुख. माऊली वर्णन करतात बघा, जिथं जीवाची आणि आत्म्याची गाठ भेट होते ना, तिथं सुख प्राप्त होतं. प्रत्येक गोपिकेला सगळं घरदार, नवरे, आपले सासू सासरे सोडून ते आल्या होत्या. का? तर श्रीकृष्णाचा भोग घ्यायसाठी. पण खऱ्या अर्थानं काय सिद्ध झालंय बघा, तर जीवा आणि शिवाची भेट तिथं दाखवलेली आहे. सगळ्यांना अनुभवून दिला ब्रह्म कसं असतं आणि ब्रह्मा आनंद कसा असतो याचं वर्णन रासलीलेमध्ये आहे. म्हणून रासलीलेचं पहिलं वैशिष्ट्य आहे, या लीलेमध्ये गोपीच्या शरीराशी घेणं देणं नाही. यामध्ये लौकिक दृष्ट्या धरलेला जो काम वासना आहे, त्या काम वासनेचा उल्लेख सुद्धा नाही. किंवा इथं स्त्री पुरुषाचं मिलन नाही, तर जीव शिवाचं मिलन आहे. अशी 3 वैशिष्ट्य या रासलीलेमध्ये दाखवलेले आहेत. भगवानांच्या लीला एक एक बघत आपण जर जायला लागलो, तर या लीला निश्चितच आपल्याला मार्गदर्शन करत राहतील. यामध्ये आता पुढच्या भागामध्ये कंसाचा वध येणार आहे, तो भाग आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. आताचं जे चिंतन झालेलं आहे, हे सगळ्या लीला, भगवानांचं चरित्र, प्रभू रामचंद्रांचं चरित्र, या चरित्राचं बोललं गेलेलं सगळं चिंतन माझे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. भगवान प्रभू रामचंद्रांच्या, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी, भगवान व्यासांच्या चरणी, भगवान दत्तात्रयाच्या चरणी अर्पण करतो. आणि आजच्या या 5व्या दिवसाच्या या भागवत कथेला आपण विराम घेतो. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.